वळूयात पुढच्या बातमीकडे। एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा झाला। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। मुंबईत एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा झालेला आहे। नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी दोन्ही गट पोहोचले। एकमेकांच्या अंगावर यावेळी बाटल्या फेकण्यात आल्या। 4 ते 5 जण या सगळ्या राड्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेत ही हाणामारी झाली। मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान हाणामारी झाली। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आता या मुद्द्यांवरून दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले। या हाणामारीत 4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा सगळा राडा झालेला आहे। या राड्यामध्ये गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी बाटल्या एकमेकांवर फेकण्यात आला आणि या सगळ्या राड्यामध्ये 4 ते 5 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आता ही घटना समोर आल्यानंतर या घटनेवरून मोठं टीकास्त्र डागलं जातंय। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली। मुंबईत एसटी बँकेच्या बैठकीत हा सगळा राडा झालेला आहे। आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी दोन्ही गट पोहोचलेले आहेत। एकमेकांच्या अंगावर यावेळी बाटल्या फेकण्यात आल्या। यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेत ही हाणामारी झाली। मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा सगळा राडा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आज सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली होती आणि याच बैठकीच्या दरम्यान या दोन्ही गटामध्ये मोठा राडा झाला। सुरुवातीला वादंग झाला आणि या वादाचं रूपांतर अगदी काही वेळातच हाणामारीमध्ये झालं आणि त्यावेळी बाटल्या फेकण्यात आला। ज्या बाटल्या लागून 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली। संचालक मंडळाची बैठक आहे। यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। मात्र ही घटना समोर आलेली आहे। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेमध्ये ही हाणामारी झाली। नेमकं हे प्रकरण काय? महाराष्ट्राचे एसटी महामंडळ जे आहे एसटी बँक, या बँकेमध्ये मधल्या काळामध्ये 1.5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या आणि सदावर्ते यांचं पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं। निवडून आल्यानंतर त्यांच्या कारभाराची दिशा बँक चालवण्यापेक्षा भ्रष्टाचार करणं ही होती आणि अनेक पावलं अशी पडल्यानंतर काही त्या निवडून आलेल्या लोकांना ते रुचलं नाही आणि ते त्यातून बाजूला झाले। त्यामुळे 2 गट पडले, एक सदावर्तेचे डायरेक्टर आणि त्यांच्यातून बाहेर पडलेले दुसरे डायरेक्टर। आम्ही त्यांना सपोर्ट यासाठी केला, बँक वाचली पाहिजे आणि त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांची युनियन आमच्याकडे आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एसटी महामंडळाच्या एसटी बँकेच्या शाखा आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची, सगळ्या कर्मचाऱ्यांची एक आमची युनियन आहे आणि म्हणून बँक वाचवण्यासाठी जी का आम्हाला पण दिसायला लागलं सदावर्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी घडल्या। आज रोज पण आहे की रात्री 1 वाजता बँक उघडून त्या ठिकाणी पैसे काढणं, असे अनेक प्रकार घडले। त्याचबरोबर 12 कोटीचं जे याचं पॅकेज आहे सॉफ्टवेअरचं, त्यासाठी 52 कोटी रुपये काढले गेले। कर्मचाऱ्यांची भरती आवाजवी सुरू झाली। आम्ही युनियन म्हणून त्या ठिकाणी स्टे आणला, स्थगिती आदेश आणला आणि तरी त्यांनी भरती चालू ठेवली। आम्ही कंटेम्प्ट खाली गेलो तरी भरती चालू ठेवली। आज मी तिला निश्चित आनंदरावजी, त्यामुळे एकंदरीतच आता या घटनेनंतर विरोधकांकडूनही जोरदार टीका केली जाते। धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत बोलण्यासाठी। त्यामुळे एसटी बँकेच्या महामंडळ बैठकीमध्ये हा सगळा राडा झाला।